नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 190च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐसे वरचिलीची बरवा, सुख जाओ लागले फावा. तवरस स्वादाचिया हवा, लाहो केला. झडकरी अनुमानाचेनी करतळे, घेऊनी तिये वाक्य फळे. प्रतीती मुखी ऐके वेळे, घालू पाहे. तव विचाराचिया रसना न दाटती, परी हेतूच्या दर्शनी न फुंटती. ऐसे जानोनी सुभद्रापती, चुंबीची ना. मग चमत्कारिला म्हणे या जळीची मी तारांगणे. कैसा झकविलो आसलगपणे, अक्षराचेनी ये पदे नव्हती फुडिया. गगनाचिया घडिया, एथ आमुची मती बुडालिया. थावो ना निघे, वाचोनी जाणावयाची के गोठी. ऐसे जीवी कल्पोनी किरटी, तिया पुनरपी केली दृष्टी. यादवेंद्रा मग विनविले सुभंटे, हा हो जिये ये एक वाटे. सातही पदे अनुशिष्टे, नवले आहाती. एरवी अवधानाची वहिलेपणे, नाना प्रमयांचे उगाने. काय श्रवणाचे अंगवने, बोलो लहाती. परी तैसे हे नव्हेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा. आणि विस्मयाचिया जीवा, विस्मयो झाला. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, याप्रमाणे त्या फळांचे बाह्य सौंदर्य पाहूनच अर्जुनाच्या मनात सुख वाढू लागले. इतक्यात त्या फळाची चव घेण्याची तीव्र इच्छा झाली आणि चटकन ती वचनफळे अनुमानरूपी तळहातात घेऊन अनुभवरूपी मुखात घालावयास तो पाहू लागला. तेव्हा ती विचाररूपी जिभेने घेता येईनात, हेतुरूपी दातांनी फुटेनात. असे पाहून अर्जुनाने ते फळे तोंडास लावली नाहीत. मग आश्चर्य वाटून अर्जुन म्हणतो, ती वाक्य म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या वरवरच्या सौंदर्याने कसा फसलो. खरोखर ही वाक्य नसून आकाशाच्या केवळ घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने कितीही बुड्या मारल्या तरी थाग लागत नाही. असे जर आहे तर त्यांच्या ज्ञानाची गोष्ट तर लांबच, असा अर्जुनाने मनात विचार करून पुन्हा भगवंताकडे पाहिले. मग अर्जुनाने विनंती केली, हे भगवंता, ही एकत्रित 7ही पदे ज्यांचा स्वाद घेता आला नाही अशी आश्चर्यकारक आहेत. एरवी नीट लक्ष देऊन ऐकले नाही तर नुसत्या ऐकण्याच्या जोरावर या निरनिराळ्या 7 प्रमेयांचा उलगडा मला बोलून दाखवता येईल असे वाटले. पण हे देवा,
तसे हे मी नाही. या अक्षरांचा समुदाय पाहिला व त्यामुळे आश्चर्याचा जीवाला सुद्धा आश्चर्य वाटले. कानाचे गवाक्षद्वारे बोलांचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. तेवेची अर्थाची चाडमज आहे ते सांगताही वेळून साहे. म्हणून निरोपण लवलाहे की जो देवा ऐसा मागील पडतळा घेऊनी पुढा अभिप्राय दिठी सुनी. तेवेची माझी शिरोनी अंती आपुली कैसी पुसती पाहे पा जाणीव. भिडेची तरी लंघोनेदी शिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेओ देओ सरला. अहो श्री गुरु ते जे पुसावे तै येणे माने सावध होवावे. हे एकची जाणे आघवे सव्यासांची. आता तयासे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे. हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. तिये अवधान द्यावे गोठी बोलीजेल नीट मराठी. जैसी कानाचे आधी दिठी उमेगा जाय. बुद्धीचिया जिभा बोलांचा न चाखता गाभा. अक्षरांचिया भांबा इंद्रिये जिती पाहे पा मालतीचे कळे. घ्राणासी कीर वाटले परिमळे परिवरचिया बरवा. काई डोळे सुखी नव्हती तैसे देशियाचिया हव्वावा. इंद्रिये करती रानिवा मंग प्रमयाचिया गावा. लेसा जाईजे ऐसेनी नांगरपणे बोलू निम्मे ते बोलणे. ऐको ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. यती श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिका सप्तमोऽध्याय समाप्तम. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, कानांच्या झरोक्यातून अक्षरांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच आश्चर्य वाटून माझे लक्ष खुंटते. देवा, मला त्याचा अर्थ समजून घेण्याची इच्छा आहे. गेलेला वेळही सहन होत नाही. म्हणून देवा लवकर सांगा. याप्रमाणे देवांनी मागे काय सांगितले याचा आढावा घेऊन व पुढील अभिप्रायावर दृष्टी ठेवून आणि मध्येच आपली इच्छा दाखवून अर्जुनाचे प्रश्न विचारण्याचे चातुर्य कसे आहे ते पहा. मर्यादेचे उल्लंघन न करता त्याने श्रीकृष्णांच्या अंतःकरणाला आलिंगन दिले. अहो, श्री गुरूंना जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी किती सावध असावे लागते ते कसे हे एका अर्जुनालाच माहीत. आता त्या अर्जुनाच्या प्रश्न त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्णाचे उत्तर हा प्रकार संजयाला आवडल्यामुळे तो कशा प्रेमाने सांगेल ते सरळ नीट मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्या. ते एवढे लक्ष द्या की कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल. बुद्धीच्या जिव्हेने शब्दांचा मतलब न चाखता केवळ अक्षरांचा सौंदर्याने इंद्रिये जगतील. अहो, असे पहा की मोगऱ्यांच्या कळ्याचा सुगंध जरी नाकाच्या उपयोगी असला तरी कळ्यांची वरील शोभा पाहून डोळ्यांना आल्हाद होत नाही काय. अगदी त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग यांना सिद्धांताच्या गावाला लवकर जाता येईल.
ज्या बोलण्याने बोलणे मावळते अशा प्रकारचे सुंदर बोल मी बोलेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील अध्याय 7 पूर्ण झालेला आहे. या अध्यायात एकूण 30 श्लोक होते, तर 210 ओव्या होत्या. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.